कबीर महाराज सर्व संत महात्मे भगवंताचं नामस्मरण करून भगवंत स्वरूप झाले. नारायण झाले आणि त्यांनी ही परंपरा आपल्यापर्यंत आणून ठेवली. सद्गुरू समर्थ आंबेबाबांनी भगवंताचं नामस्मरण करून भगवंत स्वरूप झालेले आहे. आणि असं जे सोबत ज्ञान आहे, ज्ञानाच्या स्वरूपातून आपल्याला भगवंत स्वरूप होण्याची जी क्रिया आहे ती सोपी पद्धत आपल्याला दिलेली आहे. हे नामस्मरण सद्गुरू समर्थ भक्तोजी आंबे महाराज यांच्याकडून आपल्याला मिळालेलं आहे. ते नामस्मरण आपण सद्गुरूंच्या आदेशानुसार आपण सर्वांनी 5 मिनिटं करावं अशी सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे.
5 मिनिटं झालेली आहेत. राजाराम मध्ये प्रार्थना करून विश्वव्यापी मानव धर्म आश्रमाच्या नियमाप्रमाणे दर महिन्याच्या 15 तारीख आणि त्या कार्तिक महिन्याची पौर्णिमा श्री तुळशी पौर्णिमा त्यानिमित्त प्रवचन सेवा आयोजित होत असते. ती सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे आपण सर्वांनी या ठिकाणी प्रवचन सेवेमध्ये आपण सहभागी आहोत. सर्वजण सद्गुरूंनी आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे. म्हणून प्रवचन सेवेसाठी नेहमीची जोडी बापूजी नेहमी घेतात. ती 9व्या अध्यायाची पहिली होईल. तरी अवधान ऐकले तिथे मग सर्व सुखाची पात्र होते. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. श्री ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, मी जे आता वास्तविक गुह्य तत्वाचे निरूपण करणार आहे ते अवधानपूर्वक ऐका. मी प्रतिज्ञापूर्वक हे उघड सांगतो की तुम्ही एक लक्ष या श्रवणाकडे दिले तर तुम्ही सर्व सुखाला म्हणजे ब्रह्म सुखाला पात्र व्हाल. विश्वव्यापी मानव धर्म आश्रमाचे संस्थापक परमपूज्य सद्गुरू समर्थ
हंबीर बाबा. हंबीर बाबांनी जीवनकलेच्या साधना या छोटेखानी ग्रंथामध्ये आद्यगुरु भगवान श्रीकृष्णांनी गीताशास्त्र निर्माण केलेलं आहे. सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी जे गीताशास्त्र निर्माण केलेलं आहे त्याचं सार जीवनकलेच्या साधनेमध्ये बाबांनी साधारण म्हणजे आडाण्यातला आडाणी माणूस असत त्याला हे गीताशास्त्र समजत अशा भाषेमध्ये उघड करून दिलेला आहे. बाबांनी भगवंताचं गुह्य ज्ञान सोप्या पद्धतीनं उघड करून दिलेलं आहे आणि ही सोपी रीत आता काय त्यांचे सुपुत्र आणि सत्शिष्य आपले सर्वांचे सद्गुरू समर्थ समून बापूजी हंबीर बापूजी हे अव्याहतपणे महाराष्ट्रभर नाही तर आता जगभर त्यांच्या वाणीतून या गुह्य ज्ञानाचा प्रसार चालू आहे. त्यातून अनेक जीव उद्धार पावलेले आहेत. तसे मेसेज आलेले आहेत त्यांच्याकडे. म्हणून हे गुह्य ज्ञान गुह्य प्रगट केले, विश्व ब्रह्मच केले अशा स्वरूपातले हे ज्ञान माऊलींनी गीताशास्त्रावर ज्ञानेश्वरी स्वरूपातून ग्रंथातून त्या ठिकाणी माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपातून हे ज्ञान प्रगट केलेलं आहे. त्यातील 9वा अध्याय आहे. 9व्या अध्यायाची पहिली ओवी आहे. तरी अवधान ऐकले तुझे. अवधान द्यायला माऊलींनी या ठिकाणी निर्देश केलेला आहे. ऐकले अवधान, एक लक्ष. अवधान म्हणजे आपल्या मनाची अवस्था सांभाळणं. आपलं मन जे भरकटत असतं ध्येयभावामध्ये ध्येयावर प्रेम आहे म्हणून आपल्याला सर्व प्रपंचावर आपल्या प्रेम आहे. आपल्या सर्व मायेच्या पसाऱ्यावर प्रेम आहे. प्रपंच म्हटलं की सर्व समाजाला, समाजामध्ये गावकी भावकी सगळं सर्वावर त्याप्रमाणे आपलं मन भरकट राहतं. सर्वांशी व्यवहार स्वरूपातून अनेक प्रकारच्या 5 विषय आहेत. त्या 5 विषयातून ही माया आहे, माया प्रसवलेली आहे. त्या मायेमध्ये आपलं मन भरकटत राहतं आणि भरकटल्यामुळं माणसाला सुख नाही आणि सुखासाठी धडपड असते प्रत्येक जीवाची सुखासाठी धडपड आहे. मग ते सुख नेमकं कुठं आहे तर इथं माऊलीने सांगितले तरी अवधान ऐकले तिथे. मग सर्व सुखाची पात्र होईल. सर्व सुख कुठं आहे? एक लक्ष. मग एक लक्ष घेण्याचं अधिकार प्रत्येक माणसाला 84 लक्ष पैकी 83,99,999 मध्ये हा अधिकार नाही. तो अधिकार मनुष्य जन्मामध्ये आहे. म्हणून भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. जो भाग्यवंत आहे अशा भाग्यवंताच्या घरी भजन पूजन होत असतं. भजन पूजन झाल्यावर भगवंत त्याच्या भेटीला येत असतो. भगवंत भेटतो. म्हणून
भाग्यवंत होण्यासाठी तरी अवधान एकले दिले, एक लक्ष दिलं की भाग्यवंत जातात. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण आजपर्यंत अनेक प्रवचनाच्या स्वरूपातून, अनेक विचार सत्संगाच्या स्वरूपातून सद्गुरूंच्या बरोबर आपण केलेलं आहे. आपण सर्वांनी सद्गुरू वाणीतून आपल्या ज्ञानामध्ये भर आपण पाडून घेतलेली आहे, आपल्या ज्ञानामध्ये भर झालेली आहे. आणि तेच अवधान आपल्याला प्रत्येक प्रवचनातून या वहीवर बापूजी अवधान देण्याचं मार्गदर्शन करतात. अवधान दिल्यानंतर जी क्रिया घडते त्याचं मार्गदर्शन सद्गुरूंकडून आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून सद्गुरू सारखा असता पाठीराखा. इतराचा लेखा कोण असेल? म्हणून सद्गुरू सारखा पाठीराखा असल्यावर इतर काय? इतराचा लेखा कोण करे? राजाची कांता काय भेट मागे. म्हणून सद्गुरू आपल्याशी या पाठीशी आहे. सद्गुरूंचा कृपा क्षेत्र आपल्या पाठीशी असल्यावर आपल्याला कशाचीही कमतरता भासणार नाही. कशाची कमतरता कशाची? तर आपल्याला आपलं जे साध्य करायचं या जीवनामध्ये, या मनुष्य जन्मामध्ये, ते साध्य करण्यासाठी सद्गुरूंचा कृपा छत्र, कृपा हस्त आपल्या पाठीशी आहे. म्हणून तरी अवधान केलेले. अवधान या शब्दावर आपण थोडंसं चिंतन करू. अवधान म्हटलेले आपलं बोट ठेचलं, बोटाला आपलं बोट ठेचलं तर ठेचल्यावर जी अवस्था होते, जे ठसठस तयार होते दुखण्याची, ती दुखण्याची ठसठस चालू राहते. आणि आपलं बाकीचे जे व्यवहार आहेत सगळे चालू राहतात. सगळे व्यवहार चालू राहतात. पण लक्ष कुठं असतं? बोट ठेचलं त्या चर्चेवर, तिथं पण लक्ष असतं, व्यवहार पण सगळे जातात. तशा स्वरूपातून आपल्या मनाची अवस्था आपल्या ध्येयभावामध्ये 24 तास मध्ये लोक तेवढं 24 तास अव्याहतपणे मनाची अवस्था तरळत राहते बाहेर मायेमध्ये. मग ती मायेमध्ये तरळत असताना ते मन सद्गुरू कृपेने आपल्या स्वरूपाकडे वळवणं, म्हणजे नामाकडे वळवण्यासाठी आपण अवधान दिलं की ते नामाकडे राहतं. म्हणजे नामाकडेही लक्ष आणि आपलं बाहेरच्या ध्येयाचे व्यापारही चालू. अशा स्वरूपातलं जे लक्ष त्याला अवधान म्हटलेलं आहे. परंतु अवधान एक लक्ष अर्जुनाने जे दिलं ते लक्ष साध्य झाल्यावर आपण भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाटप आहे ठरवून. मग भाग्यवंत होऊन आपण भगवंत स्वरूपाशी निगडीत राहू, भगवंत स्वरूपाशी एकरूप राहू. म्हणून सद्गुरू समर्थ अंतर्बाबांनी हा मार्ग सोपा करून सांगितलेला आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे बीज वाढवायचं कार्य संतांचं आहे. धर्माचं पालन संत करतात, करून घेतात. म्हणून धर्म समजला पाहिजे. धर्म काय? आज धर्माच्या बाबतीत जगामध्ये मोठा स्फोट झाला. धर्म कशाला म्हणतात याचं ज्ञान नाही. धर्मामध्ये धर्माच्या
हा जीवाचा धर्म आहे, तो भगवंत होण्याचा धर्म आहे. म्हणजे ध्येयधारी मनुष्याला, मनुष्य जातीला एकच धर्म आहे, भगवंताचं स्मरण ठेवणं, भगवंताशी एकरूप होणं हा खरा धर्म आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड करणं. आणि ह्या धर्माच्या नावाखाली अनेक श्रद्धा, अनेक देवदेवतेच्या स्वरूपातून मनुष्य ओढला गेलेला आहे. अनेक ठिकाणी ओढला जातो, अनेक देवतांचे पूजन करतो. त्याला आपण काही ठिकाणी अंधश्रद्धेचाही अवलंब मानला जातो. अशा स्वरूपातून या श्रद्धेचा विपर्यास होऊन मनुष्य भरकटला जातो आणि खऱ्या जे ध्येय आहे त्या ध्येयापासून दुरावला जातो. म्हणून धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, जे पाखंड आहे त्याचं खंडन करणारे संत आहेत. संतांनी एकच तत्व दिलेलं आहे आणि ते खरं तत्व, जे तत्व प्रत्येक कणाकणामध्ये, विश्वामध्ये असणाऱ्या कणाकणामध्ये आहे, ते तत्व जाणण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला दिलेला आहे. परंतु देखे मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजन असेल झाले असे केवळ माझे जी ठाई. परिज्ञानी नासिले जे बुद्धी भेदासे आले तेनेची ते कल्पिले अनेकत्व. प्रत्येक मनुष्य जात ही भजनशील आहे. प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये असणारं जे जीवन, देहधारी जो जीव आहे ते जीव भजनशील आहे. भगवंताने त्या अपेक्षेने त्याला जन्म दिलेला आहे, अवतार दिलेला आहे. अवतार मनुष्याचा अवतार आहे. मग हा अवतार त्याचा आपण आपल्या पद्धतीनं जो अवतार आहे तो अवतार याच्यासाठी दिलेला आहे. परंतु अवतार दिल्याबरोबर देहाचा लोप सुटला. देहाचा लोप कसा आहे? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियाच्या द्वारे जे 5 विषय आहेत त्या विषयामध्ये गुरफटल्यामुळं, 5 विषयामध्ये गुरफटल्यामुळं काय झाले असे केवळ माझेची काही बरी ज्ञानी विन नासिके. मग त्याला बुद्धीचा भेद झाला. बुद्धी कशासाठी दिली? की मी भगवंत आहे हा भाव बुद्धिभेद होऊन मी ध्येयधारी मी आहे. मग त्या मीसाठी जन्मल्यापासून मरेपर्यंत काय करतो? काबार कष्ट करतो. कोणी नोकरी करतो, कोणी व्यापार करतो, कोणी शिक्षण घेतो, कोणी काय अनेक प्रत्येक उद्योग त्याच्यासाठी धन मिळवण्यासाठी करावं लागतं. आणि मग ते करीत असताना त्यामध्ये हाव सुटते, म्हणजे लोभ सुटतो. लोभापायी 5 स्थानी अपार संख्या नाव प्रपंच. 5 काय तत्व? 5 तत्वाचं शरीर. या शरीराला अपार कष्ट ह्या लोभापायी घेतलं जातं. मग ते कष्ट करीत असताना अवदान सुटलं जातं. जो अधिकार दिलेला आहे भगवंताने तो सुटला जातो. आणि मायेमध्ये मग धर्माचं पालन करणार नाही. धर्माचं पालन नाही, अधर्माने वागू लागतो. आणि अधर्माने आणि ते करीत असताना त्याचंही तेही केलं पाहिजे. त्याशिवाय नाही. ध्येय जगवण्याचा अधिकार प्रत्येक जीवाला आहे. ध्येय जगवण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा हे मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. पण तो अधिकार किती आहे त्याला मर्यादा आहे. मर्यादेच्या बाहेर गेला की अधर्म माजूला, अधर्माचं स्वरूप तयार होतं. म्हणून अधर्मापासून संत महात्म्या सत्संगामध्ये संतांच्या संगतीने मनाला मनोमार्ग गती, आकाळावा श्रीगती येणे ठरले.
संतांच्या संगतीमध्ये विवेक बुद्धी जागृत हो, हा आपला धर्माचा जो अधिकार आहे त्याच्याशी आपण निगडीत राहण्याचा प्रयत्न करतो. आणि ते कार्य आपल्या सद्गुरू समर्थ हंबीर बाबांनी अगदी सोप्यातल्या सोप्यात पद्धतीनं आपल्याला समजून दिलेलं आहे. ते ज्ञान डायरेक्ट रस्ता, डायरेक्ट मार्ग दिलेला आहे. आठ मार्ग नाही, या वाटेत पाच वाटेने गेले की पुढं गाडी वाट लागेल, गाडी वाटून मग नंतर डांबरी रस्ता लागेल, नंतर हायवे लागेल. तसं नाही, तर डायरेक्ट हायवे दिलेला आहे. मग पण या हायवेवर चालण्याचं आपल्याला सामर्थ्य पाहिजे. सामर्थ्य कधी येईल तरी अवधान एकलेच. एक लक्ष सद्गुरूच्या वचनावर एक लक्ष ज्यावेळेस होईल, ज्यावेळेस आपण देऊ एक लक्ष. आता प्रवचनातून आपण श्रवण करतो, प्रवचन श्रवण करतो, आपलं लक्ष त्या वाणीवर आहे, शब्दावर आहे. परंतु प्रवचन झाल्यानंतर काय पद्धत, काय गती होते आपली अवस्था, त्यातलं जे निघालेलं सार आहे ते सार जपणं, त्यानुसार आपलं अनुकरण ठेवणं, आचरण ठेवणं, या नाव अवधान देते. अवधान नुसतं कानाने शब्द ऐकलं आणि आचरणात जर आले नाही तर त्याला अवधान म्हणत नाही. म्हणून अवधान हे कार्य, अवधान स्वरूपातलं जे स्वरूप आहे ते ज्या स्वरूपातून स्फुरण झालं त्या स्वरूपामध्ये लय होणे, त्याला अवधान म्हटलेलं आहे. म्हणून निघालेला शब्द आपल्या स्वरूपातून निघालेला आहे, तो शब्द आपल्याला ज्ञान सद्गुरूंनी बापूजींनी दिलेला आहे. ते ज्ञान, त्या ज्ञानाचा वापर प्रत्येक साधकांनी केलं तर अमृताहुनी गोड नाम तुझे देव, म्हणून माझे केशवा का नव्हे. अमृतापेक्षाही गोड असणारे हे नाम. नामदेव महाराज म्हणतात, पण हे माझं मन का गेलं नाही. सांगतो पंढरीराया काय करूया, का रूप ध्यानासी नये तुझे. अशा स्वरूपातलं सद्गुरूंचं सामर्थ्य आहे, सद्गुरूंचं स्वरूप आहे. ते स्वरूप कृपादृष्टी आपण जेवढा अवधान देऊ ना तेवढे आपल्याला कृपादृष्टी, सद्गुरूंचा कृपा प्रसाद आपल्या पाठीशी आहे. तेवढं सामर्थ्य तयार होतं, तेवढं सामर्थ्य. मग विश्वास हा महत्वाचा आहे. विश्वास, श्रद्धा, भाव हे महत्वाचं आहे. श्रद्धायुक्त अंतःकरणानं ज्यावेळेस आपण कुठलीही गोष्ट करू ती गोष्ट लवकर साध्य होते. बाहेर मायेची सुद्धा, मायेची श्रद्धा असत तर ते कार्य श्रद्धेने केलं ना की चांगलं सफल होत असतं, त्याला यश येत असतं. म्हणून या ठिकाणी हे वर्म तरी अवधान ऐकले दिले. हे वर्म सद्गुरूंनी बापूजींनी तुमच्या आमच्याकडं अनेक प्रवचनातून, किती प्रवचन तरी गणती नाही, अनेक प्रवचनातून अनेक पद्धतीनं तुमच्या आमच्या हृदयी ओतण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांची तळमळ फार मोठी आहे. बापूजींची तळमळ प्रत्येक साधकाने, प्रत्येक जीवन, येणाऱ्या प्रत्येक जीवन हे साध्य करावं अशी तळमळ आहे. म्हणून त्या तळमळीसाठी आपण आपलं अवधान जपण्याचा मार्ग सोपा करून दिलेला आहे सद्गुरूंनी. ते आपण सर्वांनी करतो. परंतु अजून सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये, सद्गुरूंच्या सेवेमध्ये, सद्गुरू तुका म्हणे सद्गुरू सेवा सगळं देवा वरिष्ठ. सद्गुरू सेवा ही अवधानामध्ये आहे. तरी अवधान ऐकलेच दिले, अवधान दिलं की सद्गुरू सेवा घडली. म्हणून सद्गुरू समर्थ हंबीर बाबांनी हे नामस्मरण मिळवण्यासाठी जे जे कष्ट
यादी त्यांना करावं लागेल ते आपल्याला आपण ऐकलेलं आहे. बापूजींच्या मुखातून आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे. कुठं जावं लागलं, भारतभर भ्रमण करावं लागलं आणि सर्व साधू संतांची भेटून तरी समाधान झालं नाही. शेवटी सद्गुरू करावा लागला. सद्गुरू शिवाय सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आले आणि सद्गुरू केल्याबरोबर त्यांना त्यांची प्राप्ती झाली आणि ती प्राप्ती आज आपल्याला फलद्रूप होत आहे. फलद्रूप होते आपल्याला आपला उद्धार. आपण भाग्यवंत आहोत सर्व. आपण भाग्यवंत आहे. आपण भाग्यवंत आहे म्हणून आपण भगवंताचं स्मरण करतोय. त्यांनी दिलेली जी शिकवण आहे ती शिकवण आपण आपल्या हृदयामध्ये ठेवलेली आहे आणि त्यामध्ये भर आपण संतांचं वेदवाणी, संतांचं वचन आपण पाळणं हे पहिलं आद्य कर्तव्य आपण केलं की आपला उद्धार क्षणोक्षणी होत असतो. क्षणोक्षणी उद्धार नामामध्ये क्षणोक्षणी उद्धार होत असतो. क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला आपल्या नामाची जी क्रिया आहे, जी पावर आहे, ती पावर मी माझं सांगतो. माझं सद्गुरूंच्या संगतीतला जो विचार आहे तो माझा, हे माझं नाहीये, सद्गुरूंचं आहे. पण सद्गुरूंकडून जे मिळालेलं आहे ते मला जे अनुभव मिळतंय त्याचा विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण तो ऐकून घ्यावा अशी प्रेमपूर्वक विनंती आहे. आणि सद्गुरूंनी जे सर्व सुख आहे ते सर्व सुख कुठं आहे? किंबहुना सोय जीव आत्मयासी लाय तया नाव सुख. पुढं ओळी दिलेले आहे, स्पष्ट दिलेले आहे. जीव आत्मयासी लाय, आपला जीव पण आहे आणि आत्मस्वरूप आहे आपणच. जीव पण आहे, जीव पण आपण आहे आणि आत्मस्वरूप पण आहे. असं का सांगितलं? तर जीव का म्हटलेला आहे? त्या जीवाला मायेचं आवरण आहे. म्हणजे आपलं आत्मस्वरूपच आहे, शुद्ध असणारं स्वरूप आहे. ते अशुद्ध झालं मायेच्या आवरणात. मायेची आवरण धारण केली. मी आत्मस्वरूप भगवंत आहे हे विसरलो कशाने? की मायेचं. आता पहिल्यांदाच विषय झालं ध्येय भाव. मग ध्येय भावामध्ये असणारे जे विषय आहेत, विकार आहेत, या विकारामध्ये जे जीवाची वृत्तीरूप लहर आहे ती मनाच्या रूपानं त्यामध्ये तरळत असते आणि सुख आणि दुःख उपभोगण्याचा प्रयत्न करत असते. सुख दुःख भोगणं, सुख मिळतं आणि दुःख मिळतं मायेमध्ये. सुख आणि दुःख. आणि नामस्मरणामध्ये सुख सुख अमृतावनी गोड नाम तुझे देव, असं गोड नामस्मरण आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं आहे. म्हणून मायेमध्ये आपण जे जे करतो ते सर्व नाशवंत आहे, क्षणिक आहे, संपणार आहे. क्षणभंगूर सुख त्याला म्हटलेलं आहे. त्या क्षणापुरते ते सुख, दुसऱ्या क्षणाला दुःख, दुसऱ्या क्षणाला दुःख. आपण गोड खाल्लं, जिलेबी जिभेवर ठेवली, जिभेवर आहे तोपर्यंत गोड, आत गेली की तसं कोणतीही गोष्ट पैसा मिळवतो, पैसा मिळाला की आनंद, खर्च झाला की परत मिळवायचा आहे. लागला काटापटीला ध्येयाला यात्रा घ्यायला. म्हणून अशा स्वरूपातून मायेमधलं जे नाटक आहे, नाटक आहे मायेमध्ये, नाटक आहे. आपण नाटक करतोय, नाटक करतो की हे सर्व मी करतो हे दाखवण्याचा भाव हे नाटक आहे.
या ध्येयासाठी मी एवढं कमवलं काय, धन मान, मान आणि धन याच्यासाठी जगाणारा मनुष्यबळ जास्त. मानासाठी किती काय कष्ट उचल सांगता येत नाही, आणि धनासाठी त्याहून जास्त. प्रत्येक जण मी मोठा, मी ज्ञानी, मी प्रवचनकार, मी कीर्तनकार, मी साहेब, मी शेठ, असं हा मान मिळवण्यासाठी तो झटत असतो. लगबगी त्याची चालू असते. मग हे कशामुळे, तरी ज्ञानी नासी दे जे बुद्धी भेदासी आहे. ज्ञान नसल्यामुळं नाश झाला आणि बुद्धीचा भेद झाला. मायेमधलं जे विकार आहे त्या विकारामध्ये गुरफटला. विकाराचं फास बसते, हातापायाला फास बसते, आपल्या बुद्धीला फास बसला. बुद्धीला फास बसल्यामुळं बुद्धी तिकडं दौड जाते. आणि मग ह्या मानासाठी येणारी जी संकट आहे त्या संकटाला तोंड देत असताना, त्या संकटाला तोंड देताना दुःख भोगतो. दुःख भोगतो आपोआपच. आणि धन मिळवण्यासाठी धन मिळत नाही म्हणून काबाड कष्ट करावं लागतं. कोणी बुद्धीचं कष्ट आहे काय, शिकलेल्या माणसाला साहेबांना बुद्धीचं कष्ट घ्यावं लागतं. शारीरिक कष्ट आहे, मानसिक कष्ट आहे. या तिन्ही प्रकारचं, काही वाचिक आणि मानसिक, हे तिन्ही स्वरूपातून कष्ट घ्यावं लागतं. मग कष्ट घेत असताना दुःख भोगीत असतो. आणि दुःख भोगून मिळालेलं यश, त्या यशामधला जो आनंद आहे त्या आनंदाने काय होतो, त्याला सुख मिळून मिळतं. पण ते सुख टिकतं का, तेवढ्या कुठे तेवढ्या कुठे. मग ते सर्व सुख टिकण्यासाठी आणि मिळालेलं धन यथायोग्य ठिकाणी खर्च करण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान संतांच्या सहवासामध्ये मिळतं. संत सहवासामध्ये मिळून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करते. मिळालेलं धन आहे ते योग्य पद्धतीने मिळवणं. उदास विचारे, धन भरपूर मिळालं त्याच्यात बेहोश होऊ नये, आनंदाने बेहोश होणं, ही क्रिया होत असते प्रतिक्रिया. या क्रियेमध्ये अनेक जण कसं वागतो याचं आपण सगळ्या जगामध्ये पाहतो का. तुम्ही आम्ही सुद्धा तेच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भर फक्त पाठीराखा सद्गुण असल्यामुळं जरा थोडा आपल्याला चष्मा आहे. त्या चष्म्यातून आपण पाहिजे की जे धन मिळले त्याच्यातून मिळालेले सुख आहे ते क्षण भंगूर आहे. पुढच्या क्षणाला पुन्हा त्याच्या आटाआटी चालू होतात. मग ह्या आटाआटी संपवण्यासाठी म्हणजे जोडिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. विचार उदास कधी होतो तरी अवधान ऐकले तुझे मग सर्व सुखाची पात्र होईल. आपलं अवधान, आपलं जे मूळ गाभा आहे त्या गाभेत खुंटा गाभा सोडायचा नाही. मनाचं मन पळतंय पण खुंट्याला बांधलं पाहिजे. तर सद्गुरूंनी आपल्याला मन खुंट्याला बांधले. नामाच्या खुंट्याला बांधल्यामुळं ते पळतं, पण विवेक स्वरूप बुद्धी रूपानं ते थांबवलं जातं. ते सैरभर होत नाही. सैरभर कोणाचं आहे, त्याला खुंट्याला खुंटा नाही. कबीर महाराज आणि कमाल महाराज चालले होते. आता खुंट्यावरून आठवलं. चालले असताना एक महिला जात्यावर दळण दळत होती. दळण दळताना जे खुंट्याच्या बाहेर आहे, बाजूला आहे,
ते भरडले जात होते आणि खुंट्याला चिकटून जे धान्य आहे ते अखंड तसंच राहिले. तशा पद्धतीने मध्यभागी जो खुंटा आहे आरी आहे त्या आरीला जे चिकटून असतं ते धान्याला काही होत नाही, ते भरडले जात नाही. तशा पद्धतीने नामरूपी आरीला जो पकडून आहे तो या मायेच्या या जात्यामध्ये भरडले जाणार नाही. म्हणून ते सगळे भरडले जातात, ते 84 दक्षिणे करतात आणि खुंट्यामध्ये आहे ते पुन्हा मनुष्य देव भगवंत स्वरूपातून त्याची भक्ती चालू राहते. म्हणून हा जो उपदेश आहे तो संतांचा आहे. तो उपदेश तुमच्या आमच्या जीवासाठी अनेक जन्म आपण फिरत आलेलो आहोत. किती जन्म आठवत नाही आपल्याला, ते त्यांनाच आठवतात. ते ज्ञानी आहे, ते भगवंत स्वरूप आहे, त्यांना ते आठवतात. म्हणून निश्चित अशा स्वरूपातलं आपलं स्वरूप प्राप्त करण्यासाठी आपला निश्चयापासून आढळ असावा. निश्चय हा आढळ असावा, निश्चयापासून बाजूला होऊ नये. निश्चय हा क्षणोक्षणी असावा. मनाचा निश्चय हा क्षणोक्षणी केला पाहिजे. त्यासाठी आपण नित्य नियमानं न चुकता नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दयाजवळी आपला नियम आहे. मग तो नियम आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेला आहे. अनुग्रह सर्वांनी त्याचं ते विचार आपण आपल्या अंतःकरणामध्ये साठवलेले आहेत. सद्गुरूंच्या अनुग्रहाचे विचार, अनुग्रह स्वरूपाची जी वाणी आहे ती वाणी अंतःकरणात साठवली, त्यांनी अवदान दिलं आणि ते अवदान टिकवणं म्हणजे नित्य नियमानं भगवंताचं नामस्मरण करणं हा खरा उपाय, हा आपल्याला बहुबंधनातून तारण्याचा उपाय आहे. तो उपाय आपण घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपल्या आश्रमामध्ये प्रत्येक पौर्णिमेला दर महिन्याच्या आणि प्रत्येक 15 तारखेला गावोगावी, प्रत्येक पौर्णिमेला आश्रमामध्ये आणि प्रत्येक 15 तारखेला वेगवेगळ्या गावी हे अशा प्रवचन स्वरूपातून आपल्याला सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळत राहतं आणि ते मिळाल्यानंतर आपली उजळणी होते. आपण थोडं भरकटले जातो, थोडं बाजूला गेलो की आपोआप भरकटतं जणू. माया आहे, माया कुणाला कळली नाही. माया नारदाला सुद्धा कळली नाही. नारद महर्षींनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. ते आपल्याला सर्वांना माहीत आहे ही कथा. म्हणून मायेमध्ये अनेक खेळ आहे. त्या खेळामध्ये आपण वावले जाऊ नये याची दक्षता आपल्या सद्गुरूंनी घेतलेली आहे. म्हणून सद्गुरू हे गारुडे आहे. ते आपलं जे मनाची अवस्था आहे ते जाणतात आणि ते जाणून आम्हाला वेळोवेळी वाटेवर आणतात. म्हणून सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी. म्हणून संतांच्या सहवास हा क्षणोक्षणी, आपण कुठं जगामध्ये अमेरिकेला जरी असतो तरी संतांचा सहवास करता येतो. तो नामाच्या रूपाने नित्य नियमाने नामस्मरण आपल्या सदायुक्त अंतःकरणानं प्रेमयुक्त भावानं हा नामाचा जो अमृत आहे ते नामामृत सेवन करणं हे प्रत्येकाला दिलेली पर्वणी आहे. हे वैभव आहे. हे वैभव सद्गुरूंनी आपल्या हातात दिलेलं आहे. ते वैभव आपण त्या वैभवापासून दूर न जाण्यासाठी नित्य नियमानं भगवंताचं स्मरण करणं, सद्गुरूंच्या वचनाप्रमाणे सद्गुरू वचन पाळणं, सद्गुरूंनी वचन दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण नामाचा महिमा आपण उपभोगावा. हेच खरं आपल्या
शिष्य स्वरूपातून साधक अवस्थेमध्ये तुमच्या आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे. ते कर्तव्याचं पालन जो करीत तो सद्गुरूचा खरा शिष्य आहे. खरा शिष्य होण्याचा अधिकार आहे. नाहीतर जावं बापूजींना त्रास द्यावा. काय त्रास द्यावा? माझ्या प्रपंचामध्ये हे होऊ नये, माझ्या प्रपंचामध्ये ते होऊ नये, हे मागे बसणं एक गल्लत काम आहे. तुम्ही ज्ञानी आहात. ज्ञान आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं आहे. ते ज्ञान या ज्ञानाबद्दल बघा. या नामस्मरणामध्ये काय अडचण आहे हे बघा. अहो नामस्मरणामध्ये आपलं पाय दुखणं, हे कर होणं, हे सुद्धा मानत आहे. हे आपण आपलं आवरायचं असतं. आपण आपली शुद्धी करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंनी दिलेलं आहे. आपल्याला सामर्थ्य दिले ना, मग आपण त्यांनी नेबळ शब्द कितीतरी वेळा वापरतो. नेबळपणा वापरतो. नेबळ आपण होतोय का? आसनामध्ये आपलं पाय दुखतात, मुंग्या येतात, अंक होतं, तंक होतं. हे गाणं कशाला? सद्गुरूंचं गाणं कशाला करतात? त्याचा कस लावा ना. कस लावून जर त्रास होत असेल तर मग अवश्य सद्गुरूंकडे जायचं आणि सद्गुरूंना असणारे जे आपली अडचण आहे ती सांगायची. इतर सांगणं म्हणजे हे सद्गुरूंना त्रास देणं आहे. तरी पण तुम्ही सद्गुरूंनी सांगितलं असं त्याप्रमाणे तुम्ही विचार करा. माझं काही इतर मत नाही. माझं स्वतःचं सद्गुरू माझा विचार मी माझ्या पद्धतीनं माझ्या जे सद्गुरूंकडून ग्रहण करण्याची जी शक्ती आहे त्यानुसार मी माझं मत या ठिकाणी मांडतो. सद्गुरूंचं सामर्थ्य फार मोठं आहे. काजवा आणि सूर्य अशी स्वरूपातली माझी अवस्था आहे. मी त्यांच्या पुढे काजवा आहे, ते सूर्य आहे. सर्व जगाला प्रकाश देणार आहे. सर्व जगाला जे प्रकाशित ज्ञानाच्या स्वरूपातून प्रकाशित करणारे सद्गुरू आहेत. म्हणून सद्गुरूंचं सामर्थ्य देवापेक्षाही मोठं आहे. देव हे स्वर्ग सुख भोगण्याचं देवांचं कार्य आहे. परंतु सद्गुरू हे सद्गुरूंचं सामर्थ्य कोणालाही वर्णन करून करता येणार नाही. आगाध सामर्थ्य असणारे सद्गुरू आहे. म्हणून सद्गुरूंचं वचन आपण अंगीकारणं हाच खरा शिष्य म्हणजे साधक दशेतला खरा अधिकार आहे. तो अधिकार प्रत्येकानं जपला तर त्याचं कल्याण होईल. जो जपील तो कल्याण करून घेईल. हे खरं सद्गुरूंचं या ठिकाणचं खरं सद्गुरूंकडे येण्याचं खरं उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट काय असेल, प्रत्येक कोणाचं उद्दिष्ट काय असेल हे सांगता येत नाही. अनेक उद्दिष्ट आम्ही पाहिलेली आहेत त्यांच्यासमोर. कोणत्या उद्दिष्टाने येतो, कोणत्या. परंतु खरं उद्दिष्ट आहे आपला आत्मोद्धार करणं, आपलं आत्मोद्धार करणं. आपण अडकलेलो आहोत, बंधनात आहोत, मायेच्या बंधनामध्ये आहे. म्हणून मायेच्या बंधनामध्ये राहिल्यानंतर अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता करावं. या पर्यायाची समजभाव याची नाक्षत्र सांगते. अंतकाली भगवंताचं स्मरण करत करत ध्येय सोडण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला येण्याचं प्रत्येकानं हा ध्यास घेतला पाहिजे. हा ध्यास घेणं हे कर्तव्य कर्म प्रत्येक मनुष्या इथे आलेल्या प्रत्येक साधक बंधू भगिनींच्या सर्वांचं हे उद्दिष्ट असणं आहे. आणि ते साध्य करण्यासाठी माऊलींनी सांगितले तरी अवधान
एकदेश जे आणि सद्गुरू आपल्याला ते एक लक्ष कसं द्यायचं, कुठं द्यायचं याचं ज्ञान प्रत्येकाला दिलेलं आहे. ते कसं द्यायचं आपलं मी काही सांगण्याची आवश्यकताच नाही. सद्गुरूंनी म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण ते एकदा प्रयत्न करत आहोत. म्हणून आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणं, आपण आपला तालमीत केलेला पैलवान म्हणून तालमीतला पैलवान कस लावतो, व्यायामाची कस लावतो, त्या पद्धतीने आपण नित्य नियमानं नामस्मरण करीत राहिलं की आपली तालीम रंगीत तालीम होईल. रंगीत तालीमीमध्ये आपल्या मनाचा जे भाव आहे त्या मनाचा भाव दृढ होतो, सदृढ होतो. सदृढ झाल्यानंतर सदृढ मध्ये ताकदवान होतो. ताकदवान भाव झाला की आपलं मन नामरूप होण्याला पुन्हा मार्ग तयार होतो. नामरूप होण्याचा मार्ग तयार झाला की पांडुरंगाकडे जाण्याची भेट घेण्याची, आपलं पांडुरंग स्वरूप पाहण्याची आपली तयारी होते. पांडुरंग स्वरूप होण्यासाठी स्थिर राहावं लागतं. काय ते भ्रमण बाबांनी केलं आणि स्थिर होऊन जगाचे गुरु झाले. भ्रमण करून स्थिर झाले. सद्गुरू प्राप्तीनंतर स्थिर झाले. सद्गुरू प्राप्तीनंतर भ्रमण केलं नाही. ते भ्रमण कशासाठी केलं? जगाच्या उद्धारासाठी. सद्गुरू प्राप्तीनंतर ते घडले ते प्रत्येक जीवाचा उद्धार करत घडले. मग अशा स्वरूपाचं हे ज्ञान आहे. हे ज्ञान तुमच्या आमच्या सद्गुरू परीस आहे. परिसाची उपमा देऊ शकत नाही. परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. परीस फक्त लोकांचं सोनं करतो. पण सद्गुरू आपणासारखे गरीबी तत्काळ नाही त्यावेळ तयार आहे. स्वतः परीस आहे, दुसऱ्यालाही परीस बनवतात. परीस काय परीस दुसरा परीस बनवू शकत नाही. ते सोनच बनवतो. अशा स्वरूपाचं स्वरूप सद्गुरूंचं आहे. म्हणून सद्गुरूंच्या चरणाकडं लीनतेनं लीनता कशाला पडले हो? लीनता आपलं गौर बंगलात सगळं चरणावर बाजूला ठेवणं आणि नतमस्तक बनणं. तुम्ही मोठे धनवान राजा असा, श्रीमंत असा, कोणी असा, हे सगळा भाव टिकून घेऊन सद्गुरूच्या चरणाची नम्र होऊन त्याला लीनता म्हटलेलं आहे. मोठेपण जाऊ दे दूर, मोठेपण बाजूला करायचं. लहानपण घेऊन आपण सद्गुरूंच्या स्वरूपात लीन व्हायचं. सद्गुरूंच्या चरणाकडं लीन होतं. शेज उतरले बंद करू हीच लीनता सतत टिकवणं. कारण सतत टिकवायला अवघड आहे. मायेचा बाजार आहे. मायेमध्ये प्रत्येक प्रसंगानुसार आपला भाव बदलत राहतो. मायेमध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये आपला भाव बदलत राहतो. मायेमध्ये गेला ना, इथून उठला ना की मायेमध्ये गेला. मायेमध्ये गेलो की आपला भाव बदलला. काय जे इथं वैराग्य होतं, जे स्थिती होते, अवधानाची स्थिती होते, ती स्थिती उठल्यानंतर बदलते. मग ती टिकवायसाठी तर माऊलींनी ही होळी केलेली आहे. तरी अवधान एकत्र दिले. अवधान मग ते सामर्थ्य, हे अवधान देण्याचं सामर्थ्य सद्गुरू कृपेमध्ये आहे. सद्गुरू कृपा आपल्याला नाम अनुभवाच्या स्वरूपातून झालेली आहे. अनुभवाच्या स्वरूपातून सद्गुरू कृपा झालेले आणि ते क्रिया, ते नामस्मरण दृढ स्वरूपात सतत बसता उठता पाहता पिता दळिता काढिता तुझं गायन केशवा त्याप्रमाणे बसता उठता
सतत नामस्मरणाची जी अवधान क्रिया आहे ती राहते. कसं कधी? नित्य नेम नामे, नित्य नेमानं श्रद्धेनं भगवंताचं नामस्मरण करत जो राहील, जो माझं म्हणजे आपलं स्वतःचं कसं आहे, जसं जेवण आपल्याला नित्य नेमानं करावं लागतं, करतोच, ती एक भूक आहे, ही भूक करायला लावते. तशी नामाची भूक ज्या वेळेस सुरू होईल, नामस्मरण टिकवण्याची नामस्मरण करण्याची नामस्मरणाचं नामस्मरणाचं जे अनुसंधान आहे ते टिकवून ती टिकण्याची जी भूक आहे ती भूक त्याचं सातत्य आपल्या श्रद्धेवर आहे, प्रेमावर आहे. श्रद्धायुक्त अंतकरणाने नामस्मरण केलं, प्रेमानं नामस्मरण केलं की नामाची भूक आपोआप वाढते. नामाची भूक वाढली की आपण वेळेला नामस्मरण करण्यासाठी आसनस्थ होतो. आसनस्थ झाल्यानंतर त्या भावनेतून तुम्ही आम्ही त्या आसनावर नामस्मरण केलं की आसनाच्या पावरनं शरीराची शुद्धी सहज होते. आपल्याला हे मार्गदर्शन सतत प्रवचनातून मिळालेलं आहे. आसनाचं आसन विजय हा शरीर शुद्धीसाठी आहे आणि अवधान हे आपल्या जीवाची शुद्धी, जीवावर आलेलं मायेचं आवरण शुद्ध करणे आणि मध्ये आत्मस्वरूप होणे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपलं जीवपण नष्ट करणे. जीवपण नाहीसं झालं की आत्मस्वरूप पण आहे. पण जीव आणि शिव हे काही दोन्ही नाही. जीव हा शिव आहे, पण शिव स्वरूप शुद्ध आहे, जीव स्वरूप अशुद्ध आहे, मायेच्या जाळ्यामध्ये अडकले. म्हणून भाव हा महत्वाचा आहे. आपला भाव जीव भाव असल्यामुळे आपण शिव स्वरूप जाणत नाही. मग शिव स्वरूप जाणण्यासाठी, जीव भाव नाहीसा करण्यासाठी तरी अवधान एकले दिले. सद्गुरु सतत सांगतात तरी अवधान एकले दिले. हा भाव आपल्याला निर्माण करायचा, म्हणजे त्या भावाशी एकरूप व्हायचे. तो भाव एकरूप करण्यासाठी आपला श्वास वेचायचा आहे. श्वास वेचायचा. श्वासाबरोबर आपली जी धारणा आहे ती धारणा शक्ती निर्माण करायची. धारण केलेली शक्ती ही जड ध्येयाची आहे. धारण कोणती शक्ती? आपण जड ध्येयामध्ये शक्ती वाया घालतो. आपले श्वास वाया जातात ते जड ध्येयाच्या भावामुळे, जड ध्येयाचा भाव असतो. मग तोच भाव आपला जीव भाव शिव स्वरूप करण्यासाठी ही धारणा शक्ती निर्माण होते नामस्मरणामध्ये. आणि नामस्मरणानं आपल्याला आपली गती तयार होते. गती वेग तयार होतो. तो वेग कुठला आहे? उन्मुनीच्या स्वभावाकडे जाण्याचा. तुरीय अवस्थेमध्ये ज्ञानाचं स्वरूप आहे, आत्मस्वरूप. त्या तुरीय अवस्थेमध्ये आपण जाण्याचा वेग आहे. आपण सध्या स्थूल सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहाच्या अवस्थेमध्ये वेग राहू. स्थूल सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहामध्ये वेग राहू आणि महाकारण देहामध्ये तरी अवधान ऐकले तिथे त्या माऊलींच्या सूचनेप्रमाणे आणि सद्गुरूंनी दिलेल्या नामाच्या पायरीनं आपण ज्यावेळी जाऊ त्यावेळी तुरीय अवस्थेमध्ये महाकारण देहामध्ये प्रवेश करून आपल्या ज्ञानाचं स्वरूप आपल्याला प्राप्त होऊन तुम्ही आम्ही सद्गुरूंचं
चरण स्पर्श हो. कसं कधी कसं सर्व भाव सर्व मोठेपण नष्ट होतं. ते मोठेपण नष्ट होतं. हे भाव सगळं मोठेपण काय नको. मग हे मी मग मुंगी होनी लहान काय मुंगीहून लहान स्वरूप म्हणजे लहानाहून लहान काय आहे ना. अभंग दिलेला आहे. लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तया उतरत न जोरत तया अंकुशाचा मार. मोठं झालं की अंकुश लहानपण झालं की साखर. तशा पद्धतीनं आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान म्हणजे माहिती मिळाली. आपलं स्वरूप प्राप्त करण्याची माहिती मिळाली. याच्यातून आपण नाचत राहतो. नाचू नका. आपल्याला आपलं आचरण करणं हे कर्तव्य आहे. नाचण्याचं नादा वेळ संपून जाईल. क्षणभंगूर ध्येय आहे. काय मरण कधी येईल सांगता येत नाही. म्हणून आज प्रत्येक क्षण मलाच आहे सावध राहा असं या ठिकाणी सद्गुरूंनी ते सावधान दिलेले सावध केलेलं आहे. म्हणून या क्षणापासून तरी अवधान ऐकले दिले मग सर्व सुखाची पात्र होते. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडा ऐका. हे सामर्थ्य आपल्या सद्गुरू समर्थ अंजनबाबांनी सद्गुरू समर्थ बापूजींनी आपल्याला दिलेलं आहे. त्या सामर्थ्याचं आपण तीच आपलं योग्य असं आचरण घेऊन तुम्ही आम्ही सर्वांनी आपला उद्धार करून घ्यावा. या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो. सद्गुरूंच्या आज्ञेनुसार त्या ठिकाणी मी त्यांच्या सहवासामध्ये त्यांचा त्यांच्या सहवासामध्ये असलेले हे सर्व त्यांचंच आहे. माझं काहीच नाही. मी पण सोडल्यावर मला ते मिळाले. मी पण सोडल्यानंतर ते मिळाले. ते तुम्हाला इथं आपल्या सर्वांच्या समोर आपण संवाद साधलेला आहे. त्या प्रवचन स्वरूपात मी काही नाही. आपला संवाद आहे ना देवाणघेवाण आहे. हा संवाद आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी समोर मांडण्याचा प्रयत्न केला. हे योग्य आहे. ते सद्गुरूचं आहे की ते इथंच सोडा. ते माझं राहील. आणि या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणात आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये सद्गुरूंचं स्वरूप आहे. त्या स्वरूपाच्या समोर त्या ठिकाणी प्रवचन सेवा समर्पित करतो आणि प्रवचन सेवेला विराम देतो. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ